सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळचे जळगावचे राहणारे पोटे काका आहेत। यापूर्वीसुद्धा आपल्याला लहानूजी स्वानुभूवरती त्यांची मुलाखत ऐकायला मिळालेली आहे। काका जय गुरु, जय लहानूजी बाबा। जय जय गुरु। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। साहेबराव रामकृष्ण पोटे, मूळचे राहणारे जळगावचे। तर तुम्ही जो तुमच्या कुटुंबावरती, तुम्ही जे काही भाऊ आहेत सगळ्यांवरती समर्थ लहानूजी बाबांची कृपा आहे। तर तुम्हाला आठवणारा समर्थ लहानूजी बाबांचा एक प्रसंग सांगा तुम्ही। ते आमचे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव होतं देवीदासराव पोटे। बरं। ते तर आता एक्सपायर झाले ते वयाच्या 78व्या वर्षी। तर आम्ही त्यावेळेस आष्टीला शिकत होतो, जवळपास 14-15 वर्षाचा असो। तर त्यांचा एक मुलगा होता 2-2.5 वर्षाचा। तर त्यावेळेस काही तेवढ्या आरोग्याच्या सोयी नव्हत्या उपलब्ध। तर त्यांना त्यावेळेस असं पोट फुगणं, हातपाय असं आजार झाला त्या मुलाला। तर मग कधी घरगुती उपाय करायचे, कधी आयुर्वेद आणलं दवाखान्यामध्ये। तर ते काही आजाराला आराम पडत नव्हता। तर मग आमच्या वडिलांनी त्याला विचारलं, का बाबू चालतं का टाकरखेडला भावाच्या दर्शनाला? तर मग त्यांनी आमच्या वडिलाला होकार दिला। ठीक आहे म्हणे। आमच्या वडिलांनी त्याला खांद्यावर घेतलं, बस निघाली टाकरखेडला दर्शनासाठी। बाबाजी सोड आमचे वडील नतमस्तक झाले आणि त्यालाही दर्शन करायला लावलं। तर बाबाजी म्हणाले, अरे लायण्या म्हणे, आता हातात हातकड्या पडल्या रे म्हणे, पायात बेड्या पडल्या म्हणे। पर म्हणे 6 महिन्यातच येते म्हणे, परत लवकरच येते म्हणे। तर ते बाबाजीनं बोलल्याप्रमाणे घडलं तसं। ती वस्तू जाणारी ते गेली। 6 म्हणजे हातात हातकड्याने बेड्यात पायात बेड्या पडल्या म्हणजे ना, तो गेला। कोण? मुलगा हो। कारण तो आजार तसाच वाढला होता। तर मग पण 6 महिन्यात लवकरच येते म्हणे। तर आमची वहिनी त्यावेळेस प्रेग्नंट होतीच। तर 6 महिन्यात जेव्हा डिलिव्हरी झाली तो मुलगा झाला। हो। तो आता आहे, शिक्षक आहे तो विचारत असते, पण आता सध्या अमरावतीला आहे तो। बरोबर। त्यांची माझी भेट झाली आहे तिथे। प्रल्हाद नाव आहे त्याचं, प्रल्हाद। त्यांचा प्रसंग आहे। हो, त्याच्या भाऊ लहान, मग त्याला मोठा भाऊ हा, तो मोठा आहे जो होता, हा वारला होता मोठा समजा। ते वाक्य बाबाजीचं काय होतं ते सांगा एकदा। हा, तर लायना म्हणे, आता हातात हातकड्या पडल्या रे म्हणे, पायात बेड्या पडल्या म्हणे, पर म्हणे अजून 6 महिन्यात लवकरच येते म्हणे। अच्छा, हे स्वगत भाषा होती त्यांची। हो, कोड लँग्वेज। हो। तर ते बोलल्याप्रमाणे अगदी तसंच घडलं, सत्य घडलं। त्यात काही येणार म्हणजे ते वस्तू जाणणारी होती, ती गेली। बरोबर आहे। आणि परत तो दुसऱ्या एका रूपानं जन्मास आला। हो, 6 महिन्यातच डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला। संतांचा शब्द हा अगदी दगडावरची हो ना, अलंग। हो, ते पावर हातात हातकड्या पडल्या, पायात बेड्या पडल्या, म्हणजे किती मोठा शब्द झाले ते। तर तुम्ही जो बंडीचा प्रसंग आहे सुभाषरावचा तुमचा, तो तर तो गुरुवार दिवस होता, आरवीचा बाजार होता। बरोबर। आणि आम्ही त्यावेळेस उसाच्या बंड्या वगैरे आणत आरवीला विकासाठी, आमच्या शेतात ऊस असल्यामुळे। तर सुभाष धुरीवर होता आणि मी मागे बसून होतो बंडीवर। म्हणजे तीळ संक्रांतीला वगैरे जो? नाही, गुरुवार दिवशी त्यावेळेस आरवीच्या बाजारात। अच्छा, तीळ संक्रांत ऊस काय? खाण्याचा ऊस, म्हणजे रसवंतीचा ऊस। तर तो बंडी खाली उतरायच्या वेळेस एक छोटा माथा होता। जसे बैल उतरायला गेले खाली, तर एकदम ते बंडी कडावरच झाली। त्या बंडी जशी कडावर झाली, त्या ऊसाच्या मुळ्या खाली, आम्ही दोघे भाऊ खाली जावं ऊसाच्या मुळ्याच्या खाली, आणि ऊस आमच्या अंगावर। पण ते बैल जसे उतरले तसे लगेच थांबून गेले। एक पाव त्यांनी पुढे टाकला नाही। ते ज्याला दिसलं, आजूबाजूचे लोक थोडे धावले, 1-2 जण, त्यांनी बंडी सरळ केली आणि आम्हाला त्यांनी काढलं। पण त्यावेळेस नखभरही लागलं नाही, काही नाही। लगेच आम्ही उसाच्या मुळ्यात टाकल्या पुन्हा बंडीत आणि आरवीला अजून परत आलो। का बा कुठं खरपोच तुटलं नाही ना, काहीच नाही ना, काहीच चालले नाही ना, बैल थांबून गेले, ते लगेच थांबले। ते जर चालले असते फरफटले। हो, मग त्या उसाच्या मुळ्यात घासत गेले ते आमच्यावर। पण ते बैलाला काय समजलं काय माहिती, एक पाऊल यायनं पुढे टाकला नाही। तुम्ही भक्त असल्यामुळं हो, एक पाऊल यायनं पुढे टाकला नाही, संकेतच होते, आणि दोन्ही भावाचं तुमच्या रक्षण केलं। हो, त्यावेळेस आम्ही म्हणजे लहान हेच होतो, खूप मोठं नव्हतो, पण त्यावेळेस जायचं बंडे आरवीला वगैरे। तर काका, तुम्ही जे काही अनुभव सांगितले लहानूजी समर्थांबद्दलचे, तुमच्यावर कृपादृष्टी आहे, तुमच्या कुटुंबावर, संपूर्ण कुटुंबावर तुमच्या कृपा। तुम्ही अचानक आले, त्या आठवण येऊन गेली। योगायोगाचा विषय निघाला आणि तुम्ही त्या दिवसाचा विषय काढला, त्याच्यामुळे त्या आठवण येऊन गेली।
तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. हा. जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.